हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या माझ्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आहे पौर्णिमा. पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. अ, हा व्लॉग कधी येईल मला माहीत नाही, कोणत्या दिवशी येईल. पण आज पौर्णिमा आहे, तर मी आजच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. आणि तुम्ही मला बघू शकता, की मी कुठे आलेली आहे. तर मी आली आहे ताईकडे. तर याचं कारण असं आहे, की वहिनीची ही पहिली वटपौर्णिमा होती. पहिली एकदा येऊन गेली आहे वटपौर्णिमा, पण त्यावेळेला त्यांना सुतक असल्या कारणाने त्यावेळेला पूजा झाली नव्हती. तर ही तिची पहिली वटपौर्णिमा होती इथे पुण्यामध्ये. तर तिचं म्हणणं असं होतं, की आईला ती म्हणत होती, की थांबा इथे असं, की पौर्णिमा झाल्यानंतर जा. पण आईला बरेच दिवस झाले होते आणि घरी पण खूप कामं असतात, म्हणून मग आई म्हटली, की नाही मी जाते. तर आईनं मला फोन केला होता आणि सांगितलं होतं, की माझ्या सुनेची पहिली वटपौर्णिमा आहे, तर दोघींनी सोबत राहा तिच्याबरोबर. म्हणून मी आदल्या दिवशीच ताईशी माझं बोलणं झालं होतं. तर मग मी सकाळी सगळं आवरून घरातली पूजा वगैरे, आणि मी आज सकाळी पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक करून आलेली आहे घरी. अ, पुरणाची पोळी, आमटी, भात, अ, असं रस आंब्याचा करून मग इकडे ताईकडे आलेले होते आणि मी एकटीच आले होते. रोनित शाळेत गेलेला होता. तर सकाळचं सगळं पूजा वगैरे सगळं आवरून मग मी इकडे ताईकडे आलेली होती पूजा करण्यासाठी. आणि आमच्या इथेही छान पूजा होते सोसायटीमध्ये. रोप आहे वडाचं. छोटी कुंडी आहे, त्यामध्ये रोप लावलेलं आहे आणि त्याची पूजा करतात. पण इथे ताई म्हटली, की आपण छान असं गार्डनमध्ये जाऊया. तिथे वडाचं खूप मोठं झाड आहे आणि आपण तिथे पूजा करूया. मग मी म्हटलं चला, आज वहिनीची पहिली पौर्णिमाही होईल आणि माझीही छान मोठ्या ची पूजा पण होईल. म्हणून मग मी सकाळी सगळं आवरून इकडं ताईकडे आलेले होते पूजा करण्यासाठी. तर मी सगळं सामान माझं घरून घेऊन आलेली होती. पूजेचा ताट मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवलेला होता. तर मग मी ते सगळं बॅगेत पॅक केलं आणि तसाच ताट, हळदी, कुंकू सगळं मी घरून घेऊन आलेले होते. गहू वगैरे सगळं मी इथे आलेले होते आणि आल्या ना मी पूजेचा ताट करायला घेतला. कारण 11 वाजले होते. बराच वेळ झाला होता आणि ताईचाही तिचा स्वयंपाक सुरूच होता. तिचीही तयारी बाकी होती. वहिनीचं तिचं काम चालू होतं. मी माझं घरातलं सगळं आवरून इकडं आलेले होते आणि इथं ताट करून घेत होती पूजेचा. जेणेकरून तयारी केल्यानंतर उशीर व्हायला नको फार. कारण आजचा जो पूजेचा टायमिंग होता तो 11:30 ते 3 पर्यंतचा होता आणि असं म्हटलं होतं, की 3 नंतर पूजा करायची नाही. साधारण 3 ते 4च्या दरम्यान अ, पूजा करायची नाही. राहू काळ असं काहीतरी आहे, जे मी बघितलं होतं, ऐकलं होतं. तर 3 नंतर पूजा करायची नाही. मग असं होतं, की पटकन आपण आवरूया आणि 3च्या आत आपली संपूर्ण पूजा झाली पाहिजे. तिघांनाही तयारी करायची होती. तिघांनाही पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची होती आणि तिघांची ही तयारी संपूर्ण बाकी होती. तर मग मी इथे आल्या-आल्या पहिले ताट करून घेतला आणि जे आंबे होते त्यांना दोराला गुंडाळायचा बाकी होता, तर तो गुंडाळून मी इथं घेत होते. सगळी तयारी पूजेची करून घेतली होती आणि त्याचबरोबर माझा ताटही केला आणि ताईला वेळ होत होता, उशीर होत होता आणि तिच्या मैत्रिणीही येणार होत्या तिथे पूजेच्या ठिकाणी. तर त्यांचाही तिला फोन येत होता. मग ती म्हटली, की माझ्या पूजेचा ताटही तूच तयार कर. ती तिचा स्वयंपाक करत होती, तर मी तिचाही ताट तयार करून देत होते. आणि आपण ठरवतो तसं काही होत नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं माझं होत असतं आणि मी ठरवलं होतं, की यावेळेला ना मेहंदी काढायची, खूप छान असं मेहंदी वगैरे काढूया असं ठरवलं होतं. आणि मी गेलेही होते जिथं मी पूजेचं साहित्य घेतलं ना, तिथं मेहंदीचे कोणही होते. पण लक्षातच आलं नाही, की अरे आपल्याला मेहंदीचा कोन घ्यायचा आहे आणि घरून ठरवलं होतं, की येताना आपण मेहंदीचा कोन घेऊया. पण तिथं गेल्यावर डोळ्यासमोर असून सुद्धा ती वस्तू घेतली गेली नाही. तर आणि घरी आल्यानंतर सगळी कामं झाल्यावर रात्री लक्षात आलं, अरे आपण मेहंदीचा कोणच आणला नाही. असो. तर मेहंदी काढायची माझी राहिली होती. ताईने आणि वहिनीने छान अशी मेहंदी काढली होती. त्यांची रंगली होती. आणि इथं माझा पूजेचा ताट मी आधी करून घेतला. त्यानंतर ताईचाही पूजेचा ताट करून घेतला होता. आणि पूजेचा ताट झाल्यानंतर मग मी लगेच तयारी करायला घेतली. कारण जवळ-जवळ 12 झाले होते आणि उशीर व्हायला नको. आणि तिच्या मैत्रिणींनी 12:30चा टायमिंग तिला दिलेलं होतं, की तोपर्यंत या आपण छान सगळ्या मिळून पूजा वगैरे करूया.
असं सांगितलेलं होतं. तर इथं वहिनी मेकअप करून देत होती माझा. आणि वहिनीने जर पार्लर केलेलं असलं तर मग तर बेस्टच असतं. मग आपल्याला कुठे जाण्याची गरज नसते. आणि मी आधीच सांगितलं होतं, मी जर येईल तिकडे तर तुला माझा मेकअप करून द्यावा लागेल. तर मग ती इथं माझा मेकअप करून देत होते. आणि ताईची पण साडी नेसून झाली होती, तयारी करून झालेली होती. आणि इथं परीचं मागं पुढं चालू होतं, कारण तिलाही यायचं होतं आमच्याबरोबर पूजेच्या ठिकाणी. आणि तिची आई तिला नाही म्हणत होती, ताई नाही म्हणत होती की नको, येऊ नको, कारण आम्हाला जायचं होतं गाडीवर. तर एवढ्या लांब कशाला यायचं म्हणून आणि इथे तिला ना सारखा फोन येत होता ताईचा, की ये पटकन आम्ही आलोय असं. आणि आमची तिघांची तयारी बाकी होती. सुरुवातीला मी साडी नेसून मेकअप करायला सुरुवात झाली होती माझी, पण त्यांच्या दोघांची तयारीला वेळ होता. आपण म्हणतो ना, ठरवतो तसं काहीही होत नाही. तर असंच झालं. ताईनेही ठरवलं होतं, की आपण छान मेकअप वगैरे करावा. पण नंतर गडबड झाली, तर पटापट जो तो आपली तयारीला सुरुवात केली. आणि इथं सगळ्यांनी तिघांनी छान तयारी वगैरे केली होती आणि आता निघालो होतो. आणि मेन म्हणजे ना, ताईनं त्यांचा पूजेचा सामान त्या घेऊन आला होत्या आदल्या दिवशी. आणि तिने गजरेही तिच्यासाठी आणले होते आणि ताईसाठी. तिला माहीत नव्हतं मी येईल असं, फिक्स नव्हतं, कारण ती मला सारखं म्हणत होती, ये. पण मी तिला म्हणत होती की नको, तिकडे कशाला यायचं. पण नंतर ठरवलं की अरे जाऊन येऊया, वहिनी आणि ताई एवढं म्हणतायत तर. म्हणून मग मी, आणि माझाही गजरा घ्यायचा राहिला होता. खरं तर मी गेले होते आणि विचारलं पण होतं, पण जिथं मी पूजेचा सामान घेतला ना, तिथं गजराच नव्हता. असो, मस्त असा छान असं तयारी करून झाली होती, मेकअप झाला होता. आणि आता आम्ही निघालो होतो पूजा करण्यासाठी जायला. त्यांच्या इथे ना जवळ एक गार्डन आहे, तर त्या गार्डनला आम्ही जात होतो. तिथं छान असं जागा आहे. बायकांना फोटो वगैरे काढायलाही खूप छान जागा आहे. तर म्हणून मग आम्ही इथे गार्डनमध्ये आलो होतो. हे गार्डन तुम्ही आधीच्या व्लॉगमध्येही बघितलं असणार, जे मोठं गार्डन आहे. तिथे आम्ही पूजेला आलेलो होतो. आणि आम्ही आधी आत गेलो आणि नंतर लक्षात आलं, की बाहेर पोस्टर लावलेलं आहे वटपौर्णिमेचं. तर प्रत्येकाला फोटो काढण्याची इच्छा असतेच. तर नावही होतं छान, त्याच्यावर झाडंही होतं. तर मी ठरवलं, की परत बाहेर आलो आणि आम्ही तिघांनी तिथं फोटो वगैरे शूट केला, छान असं व्हिडिओ वगैरे केला. आणि त्यानंतर मग आम्ही आत गेलो पूजेसाठी. आणि इथे गार्डनमध्ये ना वडाची बरीच झाड होती, त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या बायका सगळ्या तिथेच आलेल्या होत्या पूजा करण्यासाठी. व आपण आणि वटपौर्णिमेचा हा सण सगळ्या महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. आणि वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत सगळ्या बायका करत असतात, उपवास करत असतात. आणि वडाच्या वृक्षाची पूजा करत असतात. वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीसाठी आरोग्य, संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं बाळ, संसाराचा विस्तार होऊ दे, भरभराटी येऊ दे, असं वटपौर्णिमेला गाऱ्हाणं घालत असतात. आणि वड हा असा वृक्ष आहे, की तो दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे, या हेतूने वृक्षाची पूजा केली जाते. आणि वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत ही प्रत्येकाकडे वेगळी असते आणि पूजा करण्याची पद्धतही प्रत्येकाकडे वेगळी असते. कोणी काही ठिकाणी ना उपवास नाही करत आणि फक्त पूजा वगैरेच करत असतात, असंही मी ऐकलेलं आहे आणि बघितले पण आहे. आणि काही ठिकाणी असं असतं, की पूर्ण दिवसभर उपवास करता, काहीही खात नाही आणि वडाची पूजा वगैरे असं करत असतात. आणि काही ठिकाणी उपवास एकदा जेवण करतात, म्हणजे एकदा उपवास सोडतात. तर आमच्याकडे असंच आहे. आम्ही जोपर्यंत वडाची पूजा होत नाही तोपर्यंत आम्ही उपवास करत असतो. आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आपला जे नवरा असतो, ज्याच्यासाठी आपण उपवास केलेला असतो, तर त्याचा नमस्कार करून जेवण वगैरे करायचं, उपवास सोडायचा असतो. दिवसातून एकचदा जेवण करायचं असतं, म्हणजे एकदाच उपवास सोडायचा असतो. तर इथे माझ्या आधी ना ताई आणि वहिनी पूजा करून घेत होते, कारण वहिनीचा ही पहिलीच वटपौर्णिमा होती आणि तिला माहित नव्हतं की कसं करायचं. ती मग सारखं मला विचारत होती, की कसं करू ताई. मग मी तिला म्हटलं, की ताई करेल आधी आणि ताईचं बघून तू
पूजा कर की ती कशी करते असं. आणि त्यानंतर मग मी माझी पूजा करून घेते. तर इथं दोघं जण मिळून पूजा करत होते. ओटीही आणली होती आणि मीही येताना घरून ओटी घेऊन आली होती. ब्लाऊज पीस, त्यामध्ये ओटीत जे जे सामान घालतात ते सगळं मी घरून येतानाच घेऊन आलेले होते. खरं तर मला सगळा संपूर्ण व्हिडिओ शूट करायचा होता सकाळपासूनचा. पण ठरलं होतं की इकडे यायचंय म्हणून मग मी गडबडीत सकाळी 5 पासून उठले होते. 5 ला उठले. त्यानंतर स्वयंपाक केला, रोनीचा टिफिन तयार केला. नैवेद्य द्यायचा होता म्हणून मग मी जे बनवलं ते त्याला दिलं नाही. त्याच्यासाठी जी मटकी मी आदल्या दिवशी आणून ठेवली होती, तीच मटकी मी त्याला टिफिनला दिली सकाळी बनवून. त्यानंतर पूर्णाचा संपूर्ण स्वयंपाक केला, सगळी तयारी केली, पूजा, रांगोळी वगैरे काढून आणि मग इकडे आले होते. तर सकाळी गडबडीत मी व्हिडिओ अजिबात केला नाही, कारण घाई झाली असती. व्हिडिओ जर केला असता तर मग खूप घाई झाली असती आणि उशीरही झाला असता. म्हणून मग मी सकाळचा व्हिडिओ काही केला नव्हता. तर इथं दोघं जण आपापली पूजा करून घेत होते आणि वहिनी ताईचं बघून संपूर्ण पूजा करून घेत होती. पौर्णिमेची कथा प्रत्येकाला माहितीच असेल. जे कोणी उपवास करतं, पूजा करतं, त्याला प्रत्येकाला वटपौर्णिमेची कथा माहितीच असेल. पण तरीही मी आज थोडीशी कथा यामध्ये सांगते, की भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली आणि सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली होती. सत्यवान हा शाल्व राजाचा सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता. पण सावित्रीनं ते मान्य केलं नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिनं 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण त्याला परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपास करत असतात. तर अशी ही वटसावित्रीची जी पूजा आहे, कथा आहे, ही अशी आहे. त्यामुळेच आपण वडाची पूजा करत असतो. आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण ही पूजा करत असतो. आणि पुढचं 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून आपण ही पूजा करत असतो. पण मी म्हणते की पुढचे 7 जन्मापेक्षा जो जन्म आता आपल्याला मिळालेला आहे तो छान आणि आनंदाने जावा, अशीच आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप गर्दी होती आणि असे इथे 3 झाडं होती वडाची आणि प्रत्येक वडाजवळ एवढीच गर्दी होती. म्हणजे केवढ्या बायका आलेल्या होत्या आणि 11:30 पासून अशीच पूजा आणि झाडाच्या अवतीभोवती बघू शकता केवढी पूजा आहे. तर माझी संपूर्ण पूजा करून झाली होती. ओटीही भरली होती आणि इथे ना बराच व्हिडिओ हा जो आहे मिसिंग झालेला आहे. कारण की आमचा जो फोटोग्राफर होता तो जरा नवीन होता. म्हणजे वहिनीनं हा व्हिडिओ शूट केलाय, तर तिला जेवढा जमला तिनं तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे ना मी जेव्हा उभी राहिली पूजा करून तर सारखं ना दोरे हे डोक्यामध्ये अडकत होते आणि मी सारखं वाकून तो दोरा काढत होता आणि इथे मी माझा दोरा अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्या आपण बायका आहे ना फिरत होत्या ना, तर त्यांचे दोरे माझ्या हातालाच गुंडाळत होते. तर मग शेवटी मी वर न बांधता खालीच दोरा बांधला, जेणेकरून जे फिरतात फेरे घेतायत त्यांचा दोरा माझ्या हातात अटकायला नको. आणि फायनली मग दोरा गुंडाळला मी तिथे आणि आता फेऱ्या मारत होती. 7 फेऱ्या मारायच्या असतात या वडाच्या भोवती.
प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असते. जसं गाव बदलत जातं तशा रूल्सही बदलत जातात. ज्याची त्याची पद्धत ही बदलत जाते. कोणाची पद्धत वेगळी. तर पुण्यातली पद्धत ही वेगळी आहे. गावाकडे नेहमी म्हणजे मी आतापर्यंत आई जेव्हा पण वटपौर्णिमेची पूजा करायची तेव्हा मी नेहमी तिच्याबरोबर जात असायची. तर तिकडे ना जितक्या पण सगळ्या बायका असायच्या ना, म्हणजे गावाकडे असंच असतं, की आंब्याची आणि गव्हाची ओटी ही भरत असतात वडाला आणि ब्लाउज पीस वगैरे असं असतं. पण इकडं पुण्याकडं ना पद्धत थोडीशी वेगळी आहे. आपल्या वडाचं जे पान असतं त्यामध्ये जांभूळ, अ, फणस, आंबा, केळी, अशा म्हणजे 5 प्रकारची फळं जी असतात, ज्यामध्ये जांभूळ असतं, फणस असतो, आंबा असतो आणि कोणी-कोणी केळी ठेवतं. बऱ्याच फळं असतात. तर अशा पद्धतीनं सुद्धा देवाला नैवेद्य दाखवत असतात. तर हे अशी पद्धत म्हणजे आमच्याकडे तरी नाही आहे. तर मी इथे फक्त आंबा आणि गव्हाणच ओटी भरली होती आणि वडाच्या 7 फेऱ्या मारून घेतल्या होत्या आणि इथे मी नैवेद्यसुद्धा आणला होता. घरूनच आणला होता. मी सकाळी जेव्हा पुरणपोळी केली तेव्हाच आधी वडाची सुद्धा एक छोटी पुरणपोळी केली होती आणि आंब्याचा रसही मी घरूनच घेऊन आले होते. तर नैवेद्यही मी इथे दाखवला होता आणि त्यानंतर इथं पूजा झाल्यानंतर बायकांची ओटी भरून घेत होते. वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची मूर्ती. तिथं रामांना जन्म देणारी धरण्याची माऊली. थांब. बोल. मंगळसूत्राच्या 2 वाटा, एक सासर एक माहेर. मनोज रावांनी केला मला लग्नाचा सौभाग्य. सोन्याचा अंगठी, काचेचा खडा, देवीराव आणि माझा 7 जन्माचा जोड. पूजा करून झालेली होती आणि छान अशी मस्त पूजा झाली होती. ओटीही भरून झाली होती. सगळ्यांची नावं घेतली होती. बऱ्याच जणांना, सगळ्या मैत्रिणी होत्या ताईच्या. खूप मजा आली. आणि इथे ना मी असंच निघालो होतो, आम्ही बाहेरपर्यंत गेल्या आणि लक्षात आलं की मी चप्पलच घातली नाहीये. तशीच बाहेर चालली गेली होती आणि नंतर लक्षात आलं की अरे चप्पल राहिली आपली घालायची. मग मी परत आले चप्पल घेण्यासाठी. लॉन असल्यामुळे ना अजिबात कळलं नाही की पायात चप्पल नाहीये आणि असंच बऱ्याच वेळ झाला ना, जेव्हा पूजेला गेलो तेव्हा साईडला काढून ठेवली होती, तर नंतर घातलीच नव्हती. तर लक्षातच आलं नाही की आपण घातली नाहीये असं.
आणि आजचं वातावरण होतं ना ते पण असं होतं की अरे कधी पाऊस येईल, म्हणजे मध्येच ऊन पडत होतं, मध्येच ढगाळ वातावरण होत होतं. पण छान अशी मस्त अशी पूजा झाली. गरमही तेवढंच होत होतं, पूजा करतानाही घाम तेवढाच येत होता. पण असो, पूजा खूप छान झाली. आणि आता आम्ही निघालो तो घरी जायला. तर ताई आधी वहिनीला सोडून देत होती घरी आणि त्यानंतर ती मला घ्यायला येणार होती. खरं तर एवढं लांब नाहीये, जवळच होतं. पण साडी नेसून फार चालायला असं नको, एवढं तयारी करून चालायला नको वाटतं, म्हणून आम्ही गाडीवरच आलो होतो. आणि त्यानंतर घरी आल्या आल्या आधी ताईनं तिचं सगळं आवरून घेतलं, साडी वगैरे काढून घेतली, कारण स्वयंपाक करताना साडीत नव्या साडीत तरी कम्फर्टेबल नसतो. आणि तिला पोळ्या करायला घेतल्या होत्या. उपासही तिला सोडायचा होता, पण मी सोडणार नव्हते. तिनं इथं पोळी, पनीरची भाजी आणि मसाले भात बनवला होता. कारण मी येणार होते, तिला असं की माई येते आणि वहिनी पण राहील, तर तिनं सगळा स्वयंपाक केला होता. पण आम्ही दोघंही तिथं जेवलो नाही. वहिनीही घरी गेले, कारण ती म्हटली की रात्री स्वयंपाक करावाच लागेल. भाऊ येईल माझा, तर मग त्याच्यासाठी तर मी रात्री त्यांच्याबरोबरच उपास सोडेल. तर तिनंही सोडला नाही आणि मीही ठरवलं की घरी गेल्यावर मग जेवण करेल, कारण मी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करून आलेले होते, तर घरी जाऊनच जेवेल असं मी ठरवलं होतं. मग तिला मी घरी आल्या आल्या साडी वगैरे काही चेंज केलं नाही, तसंच रुमाल बांधला आणि तिनं मला सोडलं आणि मी आले. आणि घरी आल्या आल्या मग आधी मिस्टरांचा नमस्कार करून घेतला, कारण जाताना एवढी घाई गडबड झालेली होती, इतकी घाई झालेली होती की काही एक गोष्ट करत होती तर एक गोष्ट राहत होती. मग घरी आल्या आल्या मग मी त्यांचा आधी नमस्कार केला, आम्ही फोटो वगैरे काढला. मग मी चेंज करून घेतलं, कारण दुपारची साडी घातली होती. मग चेंज केल्यानंतर मग मी इथं आता माझा उपास जो आहे तो सोडते. आणि इथे बघू शकता पुरणपोळी, भात, आमटी आणि रस केलेला होता. आणि सकाळी रोनीतला टिफिनसाठी मटकी केली होती, तर ती पण होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्या लेडीजला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना बाय.